रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी परत सुंदर चांगला अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। तसं बिल्डिंगच नवी कोरी आहे, त्याच्यामुळे फ्लॅटही नवा कोराच आहे। कारण की ही जी बिल्डिंग आहे ही ढोकळी कोलशेत रोडवरती कल्पतरू पार्क सिटीच्या आतमध्ये कल्पतरू एमएनसामध्ये आत्ताच ताबा दिलेला फ्लॅट असणार आहे। आणि जर तुम्ही बघितलं त्या फ्लॅटमधली बाल्कनी, एक प्रचंड मोठी अशी बाल्कनी बाकी तुम्हाला चांगल्या पद्धतीची मिळते। आणि विशेष म्हणजे तुमच्या बाल्कनीमध्ये उभं राहिलं तर लोढा आमाराचा क्लब हाऊस किंवा मग लोढा आमाराचं ग्राउंड आणि अधिक तुमचंच असणारं खालचं जे गार्डन आहे। आणि थोडंसं क्रॉसमध्ये जर बघितलं दोन बिल्डिंगच्या मध्ये तर एक तुम्हाला क्रिक पण दिसतो, पण ते थोडंसं लांबणीवरती आहे, असं जवळ नाही आहे। सध्या ह्या बिल्डिंग्स तयार व्हायला आलेल्या आहेत, तयार होतीलच। एक तुमचं फर्निचरचं काम होईपर्यंत ह्यांचा कार्यक्रम झालेला असेल। बिल्डिंगला ओसी आलेली आहे, सोसायटी अजून झालेली नाही आहे, डेव्हलपरच्याच हातामध्ये आहे, त्याच्यामुळे डेव्हलपर ट्रान्सफरची फी असणार आहे। आणि अशाच ठिकाणी हा 3 BHKचा अनयूज अनटच आत्ताच ताबा घेतलेला फ्लॅट असणार आहे। फ्लॅटचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 1170 कार्पेट असेल आणि 2 कार पार्किंग मात्र ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळणार आहेत। बाहेर जाताना वेस्ट, आतमध्ये ईस्ट। आणि नंतर जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही इथे बघू शकता, हे जे आहे हा जो फ्लॅट आहे हा एका साईडला आहे, इकडे एक ऑलरेडी फ्लॅट आहे आणि त्याच्यानंतर हा तुमचा हा वेगळा फ्लॅट असेल। जर आपण लॉबीमध्ये आलो तर तुम्ही बघू शकता 1 2 3 आणि टोटल 4 लिफ्ट आहेत। आणि 4 लिफ्ट समजा एक विंगमध्ये आपण तर 4 लिफ्टच्या वेळेला एक फ्लॅट तिथे 1 2, त्याच्यानंतर तिथे मी तुम्हाला दाखवलं की 3, त्याच्यानंतर एक 4, असे जवळजवळ वेगळे ह्या साईडला वेगळे आणि ह्या साईडला वेगळे असे वेगवेगळे फ्लॅट असतील। इथे पण एक फ्लॅट ऑलरेडी आहे, म्हणजे 2 2 4 टोटल 4 फ्लोर आणि टोटल 4 लिफ्ट। लक्झरी आहे, थोडंसं चांगल्या पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीच्या सेवा पण दिल्या गेलेल्या आहेत। नंतर हा तुमचं जर घर बघितलं तर माझ्या नजरेत इथपासून तुमचं घर तसं चालू होतं। हा तुमच्या घराच्या बाहेर असणारा एरिया आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एवढी मोठी परत जागा आहे। नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इकडे एक बेडरूम आहे, जो बेडरूम तुमचा अशा पद्धतीचा आहे। आतमध्ये येता त्याच्या पाठीमागं पण आपल्याला थोडीशी जागा ह्या मिळते। खरं ह्या साईडला जरी आला तर इथे पण जागा मिळते। आणि नंतर हे तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं होतं। आणि ह्या साईडला परत तुमचं असं वेगळं दिलं गेलेलं नवा कोरा आणि अनटच असलेला। तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला इथं एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं क्रॉस व्हेंटिलेशन असणारं हा बेडरूम मिळतो। आणि ह्या बेडरूममधनं जर तुम्ही पुढे बघितलं तर तुम्हाला जे व्हिडिओ चालू होताना दाखवलेला व्ह्यू आहे अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला इकडे ह्या फ्लॅटमध्ये मिळतो। हा फ्लॅट 1170 कार्पेट आहे। हा रेडी टू मूव्ह आपण दाखवतोय, अनयूज अनटच आपण दाखवतोय। नंतरच्या वेळेला तुम्ही ह्या बेडरूमच्या बाहेर जातो त्यावेळेला बाकी तुमचा हा मस्त चांगल्या पद्धतीचा एक मोठा हॉल असणार आहे, जो तुम्ही बघू शकता। इथपर्यंत आलात तर तुमचं असं मस्तपैकी ह्या साईडला डायनिंग सेट होईल। आणि नंतर आपण जर इकडे आलो तर इथे तुम्हाला तुमचा हा हॉल आहे, लिव्हिंग रूम आहे, हे तुम्ही त्या पद्धतीनं सगळं वापरू शकता। आणि परत विशेष म्हणजे तुमच्या हा जे लिव्हिंग रूम म्हणा किंवा हॉल आहे, हॉलला अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची एक मोठी बाल्कनी असणार आहे। आणि याच्यातनं जर व्ह्यू बघितला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू मात्र नक्की आत्ताच ह्या बिल्डिंगला खरं ताबा दिला गेलेला आहे। समोरच्या बिल्डिंगला ताब्याला आता ती तयार झालेलीच आहे, त्याच्यामुळे समजा आत्ता थोडाफार आवाज येत असेल तर 1-2-3 महिन्यात मात्र याचा आवाज इथं काही येणार नाही आहे। कारण आता सध्या बऱ्याच ठिकाणी यांचं फर्निचरचं त्याचं काम चाललेलं आहे। खरं तर त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत मोठं असं किचन मिळतं, जे किचन तुम्ही बघू शकता 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं, विथ गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे। क्रॉस व्हेंटिलेशन एक खिडकी दिलेली गेलेली आहे, अशा पद्धतीचं हे किचन आहे। खरं हे कॉम्प्लेक्स आहे, ह्याच्यामध्ये सेंट्रल पार्क एक खूप मोठं चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलं, जे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने बनवलेलं आहे। ठाणे स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती असणारं हे तुमचं कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट असणार आहे। नंतर इथे आला तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी तुम्हाला इथं परत मोठं आणि चांगल्या पद्धतीचं एक वेगळं तुम्हाला ह्या साईडला मिळतं। हा जवळजवळ 7 वर्ष अगोदर ही खरं फ्लॅटची बुकिंग केलेली होती, त्याच्यानंतर तो आता ताबा मिळाला। ते असणारे जे ओनर आहेत यांनी इन बिटवीन मधल्या वेळेमध्ये इकडे तिकडे घरांचं प्रबंध करून झाला, त्याच्यामुळे मग आता हा घेऊन परत काय करायचा तर खरं हा विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। नंतर परत इथे एक तुमचं बेडरूम आहे आणि हे बेडरूमही खूप सुंदर आणि खूप मोठं मात्र तुम्हाला नक्की आहे। जिथनं तुम्हाला इथे एक खिडकी आहे, ह्या खिडकीतनं तुम्हाला समोर अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला मिळतो। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या बिल्डिंग्समध्ये सगळं तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचाही काही प्रश्न नसणार आहे।
आणि त्याच्यामुळे कल्पतरू बिल्डर्स पण बघितलं तर नामचीन बिल्डर आहे, पण काही कारणास्तव त्यांचं पण ह्या वेळेला टायमात पोझिशन न दिले गेल्यामुळं ते 7 ते 8 वर्ष डिले झालं होतं हे काम. पण तसं जर बघितलं तर कन्स्ट्रक्शन क्वालिटी ह्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीच्या आहेत. नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम नाही आहे, पण हे ड्राय बाल्कनीचा प्रश्न आहे. इथं ड्राय बाल्कनीची तुम्हाला जागा दिलेली आहे. इथे कपडे सुकवणे वगैरे हा जो प्रकार आहे तुमचा इथे व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं नक्की होऊ शकतो. आणि नंतर ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूममध्ये येतो तर शेवटचं बेडरूम थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. वेगळ्या पद्धतीचं असण्यापाठीमागे एक कारण आहे की याला एक वॉकिंग वॉर्डरोब दिलेला आहे, जे तो कपाट दिलेला आहे, जे तुम्ही ह्या साईडला तुमचे कपडे सगळ्या गोष्टी ह्या साईडला एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सेट करू शकता. आणि नंतर इथे परत आल्यानंतर मात्र तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे. हे जे लँड पार्सल होतं 128 एकरची बायर कंपनी होती. ह्या बायर कंपनीमध्ये जवळजवळ 20-22 एकरमध्ये गार्डनमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर रिमेनिंग राहिलं ते रेसिडेन्शियली तर राहिलं. त्या पद्धतीनं आता ह्या वेगवेगळ्या क्लस्टर वाईज एक सनराईज बनलं, येमेनचा बनलं, अजून बाजूच्या 1-2 व्यक्ती अशा पद्धतीचं वेगवेगळ्या बनतं आहे. तर आता हा बनवून झालेला हा फ्लॅट आहे. हा बेडरूम आहे. हा बेडरूम जर तुम्ही बघितलं तर हा पण मोठा आणि चांगल्या पद्धतीचा आहे. क्वालिटी कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, सगळं व्यवस्थित बनवलं गेलेलं आहे. आणि हे परत तुम्ही हा असा बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूमच्या नंतर सगळ्यात चांगलं आकर्षण जर म्हटलं तर हे आकर्षण आहे ते बाल्कनीचं. कारण हे मुंबई नगरीमध्ये बऱ्याचशा लोकांना ठाणेकर जनता किंवा ह्या सगळ्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला बाल्कनी पाहिजे. तर अशा पद्धतीचं हा बाल्कनी आणि ह्या बाल्कनीतनं मात्र खूप अप्रतिम आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे. कारण की ह्या बाल्कनीमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला सुंदर आणि सगळे जे सेंट्रल पार्क बनवले गेलेलं आहे त्याचा सगळा व्ह्यू बाकी तुम्हाला ह्या तुमच्या 3 BHKच्या ह्या बाल्कनीमधनं बाकी सुंदर आणि चांगला नक्की मिळतो. अशा सुंदर मोठं गार्डन बनवलं गेले. समोर जर बघितलं दोस्ती वेस्ट काउंटीचं काम चाललेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असणार तुमच्या बाल्कनीतनं. हा 3 BHKचा खरं फ्लॅट हा आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. इथं बिल्डर ट्रान्सफरचे काही पैसे नक्की लागतात, कारण की सध्या हे बिल्डरच्या अंडरमध्ये सगळं प्रोजेक्ट आहे, सगळं मेंटेनन्स वगैरे सगळं बिल्डरच बघतोय. ह्या मालकांनी ऑलरेडी डेव्हलपमेंट चार्ज म्हणा, तुमचं मेंटेनन्स ॲडव्हान्स वगैरे हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी भरलेल्या आहेत. म्हणजे त्या काही दिवसाचा मेंटेनन्स म्हणा ते सगळं आपल्याला तसंच ट्रान्सफर करून मिळेल. पण त्याला बिल्डरची ट्रान्सफरचे पैसे आपल्याला भरावे लागतील. आणि याची जी किंमत आहे ही आत्ता मालकांनी ठेवताना 2,60,00,000 रुपये ठेवलेली ही किंमत असणार आहे. 2,60 थोडंसं कमी होण्याचे चान्स आहे, कारण त्यांना ह्या बिल्डरला ट्रान्सफर देताना ओनरला पण ट्रान्सफर द्यावी लागते आणि परचेसरला पण ट्रान्सफर ही द्यावी लागणार आहे. तर त्या ट्रान्सफरच्या कारणामुळे हा ट्रान्सफर फ्लॅटकॉटच्या व्यतिरिक्त असणारे ट्रान्सफरची किंमत असणार आहे. त्याच्यामुळे सध्या तरी यांनी 2,60,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे. जर कोणाचं अशा पद्धतीचं चांगलं बजेट आहे, अशा बाल्कनीचा 2-2 बाल्कनीचा फ्लॅट पाहिजे, कार्पेटचा पण मोठा पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा डेव्हलपर पण पाहिजे आणि ह्या सगळ्या अम्युनिटीज सुसज्ज असणारं कॉम्प्लेक्स पण पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून जर कोणाला अशा फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं हा एक फ्लॅट आपल्याकडे नवा कोरा आणि अनटच उपलब्ध असणार आहे. असेच आमचे घरं जास्तीत जास्त लोकांनी बघत राहा, जेणेकरून तुमच्या पसंतीचं कदाचित एखादं घर तुमच्यासमोर येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर फोन करा. असं काही जबरदस्ती नाही की तुम्ही मला फोन केलाच पाहिजे, तुम्ही आलंच पाहिजे, माझ्याकडून घेतलंच पाहिजे. हा माझा कोणालाच 8 तास नाहीच आहे आणि 8 तास नसणार पण आहे. कारण प्रत्येकाचा आपला आपला विषय आहे. आपल्या पद्धतीनं मांडलं, आपल्या पद्धतीनं केलं तर ते चांगलं सुखकर राहील. आमचे मात्र व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघत राहा आणि आमचं ते सबस्क्रायबरचं बटन एक तेवढं जास्तीत जास्त दाबा, जेणेकरून आमचे कामं तुमच्यापर्यंत पोहोचतं. ही तर एक मानसिक समाधान आम्हाला याच्यातनं नक्की मिळेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.